नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फ्रेंच फ्राईज भजी। तर त्यासाठी काय करायचं, एक मीडियम साईजचा बटाटो घ्यायचा, त्याचे साल काढून त्याचे असे फ्रेंच फ्राईज सारखे काप करून घ्यायचे आणि ते स्वच्छ असे धुवून घ्यायचं, त्याचं स्टार्च पूर्णपणे काढायचं। आता आपल्याला एक भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये 4 चमचे आपल्याला बेसन पीठ घ्यायचं, त्याच्यानंतर 2 चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं। त्यानंतर मी इथे 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। नंतर धने जिरे पूड मी टाकलेले आहे, खायचा सोडा पाव चमचा टाकलेला आहे, नंतर ओवा 1 चमचा हातावर चोळून घातलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता आपल्याला याच्यात 1 चमचा गरम तेलाचं मोहन टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून आपल्याला जरा जरा पाणी घेऊन त्याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बॅटर अगदी पातळही नको आणि जास्त घट्टही नको, अगदी सरसरीत हवं, जेणेकरून त्या बटाट्याच्या स्टिक्सना आपले हे पीठ जास्त लागलं जाईल। अशा पद्धतीने ते स्टिक घेऊन आपल्याला ते गरम तेलामध्ये टाकायचे आहेत आणि व्यवस्थित भजी भाजतो तसं आपल्याला हे स्टिक्स भाजून घ्यायचे आहेत। फ्रेंच फ्राईज ही भजी करताना पिठातून ही स्टिक्स टाकताना गॅस हा थोडासा मोठा करावा आणि त्यानंतर मंद आचेवर एकसारखी ही भजी तळून घ्यावीत। या भज्यांना सतत हलवत राहायचं, म्हणजे ती सर्व बाजूने व्यवस्थित अशी भाजली जातील। तुम्ही बघू शकता की आपल्या भज्यांना किती छान कलर आलेला आहे ते। आता आपली भजी भाजून झालेली आहे, तर आपण एका प्लेटमध्ये ती काढून घेऊया। त्यानंतर आपण अशाच पद्धतीने बाकीची सुद्धा भजी भाजून घेऊया। तर आपली इथे फ्रेंच फ्राईज भजी बनवून तयार आहेत। आता ते आपण टोमॅटो केचप किंवा मेयोनेज सोबत खाऊ शकतो। धन्यवाद।